8 मधून पहिल्याच बॉलवर व्हेरी फर्स्ट बॉल अँड व्हेरी फर्स्ट सिक्सर समाधान कातकरी 55 पार करून पुन्हा एकदा चेंडू फेकतोय. वाट पाहिली होती वैभव यष्टीरक्षकाच्या जवळून चेंडू शेखरकडे जातो. डायरेक्ट हिट केलाय. शेखरला माहित आहे रोहित पाटील एक महत्वाचा खेळाडू आहे, त्याच्यासाठी रिस्क घेणं फार गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. फर्स्ट स्लिप फ्लाय स्लिपला शेखर वास्करला तुम्ही पाहता या संघाचा संघ नायक. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं यष्टीरक्षक वैभव भोईर. मात्र समाधान कातकरीनं कमबॅक केलंय. पहिल्या बॉलवर षटकार रोहितनं टोकल्यानंतर दुसरा बॉल डॉट. जागा बनवली आहे. फुटवर्कचा योग्य वापर. टायमिंग झालंय प्रॉपर आणि चेंडू जातोय फरार. वन बाउंड सीमा पार. 4 रन्स. घात सुरुवातीपासून क्रमकपणा पवित्रा स्वीकारलाय आणि रोहित हा इन्फॉर्म खेळाडू आहे बघा. प्रिन्स 11 जय गावदेवी कानपोली संघाचा हा एक फलंदाज आजकाल खूप फॉर्मला आहे. चेतन आदेश यांच्या पावलावर पाऊल टाकत कमालीची बॅटिंग. फटका फसलाय. थोडासा हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न. उलट कॅच. ओ हो अंकित छा गहे गुरु. जबरदस्त झेल. एक कठीण झेल टिपला आणि पहिला विकेट महत्वाचा. रोहित पाटील जाईल तंबूच्या आश्रयाला. साठी देखील 1000 रुपये हा प्रेम आहे टेनिस क्रिकेटमध्ये. परेशदत्ता पाटील आणि चेतन पाटील आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. बॅक टू क्रिकेट. फर्स्ट विकेट डाऊन. ओहो थोडासा या ठिकाणी रण चुकला गेलाय. घसरलाय पाय अगदी चेंडू रिलीज करताना. समाधान कातकरी या टेनिस क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये कानपोली संघ असू द्या किंवा कुंडेवाल संघ या दोन संघ जे खेळतात ना अंतिम फायनल पर्यंत आणि जे आयोजक भंगारपाडा टीमचे सर्व आयोजक आहेत ना खूप खूप प्रेम मिळालाय. हे आम्ही आमच्या जीवनामध्ये कधीही विसरू शकत नाहीये. लवली लवली स्ट्रोक. बॅकफुटला गेलाय. अप्पर कट केलाय. कोणी क्षेत्ररक्षक नाही. निर्जन स्थळावरून हा चेंडू होतोय फरार. येतो एकता चषकातला ब्रँडेड चौकार. चार धावा चेतन पाटीलच्या बाट मधून आल्या क्षणाला आपल्या संघासाठी ठोकतोय. जागा बनवली. व्हॉट अ स्ट्रोक. तुम्हा आम्हा सर्वांना प्रेमात पाडणारा नेत्रदीपक टोला चेतन पाटीलच्या बाट मधून डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला येतोय. एकता चषकातला ब्रँडेड सिक्सर. असा पट्टी आहे या कानपोली टीमचा की तो काही करू शकेल. बैठक स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाला. खेळपट्टीवर अक्षरशः बसला तो, परंतु चेंडूवरची नजर आणि तो टायमिंग स्ट्रोक बघा सारं काही पाहायला मिळालं. फॉर्च्यून इव्हेंटची क्लॅरिटी तुम्हाला घर बसल्या देखील या चेतनचा स्ट्रोक पाहायला मिळेल. सारे कुंडेवाल टीमचे खेळाडू ही पाहत राहिले की हा फटका कशा प्रकारे सजवलाय. न्यू बॉलर प्रकाश वास्कर, सेकंड बॉलर एक डावपुरा गोलंदाज आहेत. पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 20 धावा आल्या आहेत. थांबवावं लागेल हे वादळ.
हे वादळ चेतन पाटील आणि आदेश मध्ये स्ट्राईकला येतोय. हा ही समोर दिला आडव्या बॅट न प्रॉपर टायमिंग डीप मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं यूज यूज आणि यूज सिक्सर. अरे यो बॅटमन हुकमी काय अजित पाटील खूप चांगलं मोटिवेशन असतं, प्रोत्साहन देताना आम्ही अनेक वेळा पाहिलंय की कानपोली टीम आणि प्रिन्सी जे आहे खरं तर परेश दादांची सुकन्या आहे तिच्या नावानं हा संघ पॅक करण्यात आलाय. खानदेश हॉटेल खानदेश्वरला तुम्ही खांदा कॉलनीमध्ये गेल्यानंतर या हॉटेलला तुम्ही पाहू शकाल. खरं तर रुचकर पदार्थ त्या हॉटेलमध्ये पाहायला मिळत आहेत. परेश दादा पाटील आज त्यांनी पॅक केला आहे या कानपोली संघाला पॅकर्सची कमी नाही आहे. तुमचा खेळ चांगला होत असेल ना तर अनेक पॅकर्स लाईन लागते खरं तर, आणि तो खेळ करत असताना आता मोठी अग्निपरीक्षा आहे कुंडेवाल संघासाठी. धावांसाठी झगडतो एका बाजूला कानपोली संघ, पण त्या धावा रोकाव्या लागतील. प्रकाश वाचकर पुढील चेंडू घेऊन येतोय. हाय हाय आडव्या बॅटनं फटका फसलाय, कदाचित मिसटायमिंग होतोय की काय. हो रतन आहे त्या ठिकाणी, मापेसाहेब संतोष कातकरी होता आय थिंक, आणि तिथे टिपला जातोय झेल. विकेट डाऊन सेकंड. आदेश मते बॅक टू द आउट. अरे फिल्डरने जावा संगीत खरं तर हे कॅच पकडली संतोष कातकरीनं. कुंडेवाल टीम शेखर वासकर यांच्या संघामध्ये आदिवासी बांधव तुम्हाला पाहायला मिळत आहेत. या अगोदर झेल टिपला होता ना खरं तर अंकित कातकरीनं, कारण हे चिवट असतात. आदिवासी समाजातले जे खेळाडू असतात अतिशय चिवट असतात. अगदी डोंगर माथ्यावर चढण्यामध्ये पटाईत असतात. ऊन वारा पाऊस कशाची तमा नसते, म्हणून तर त्यांची आज खेळ या मैदानावर खूप चांगली बहरत आहे. अंकित संतोष चांगली फिल्डिंग करत असताना पाहायला मिळाली. नवीन बॅट्समन मैदानात जातोय प्रीतम पाटील. मगाशी प्रीतमनं खूप चांगली साथ दिली होती. प्रीतम पाटील त्यानं चेतन पाटीलला साथ दिली, म्हणून तर या अगोदरच्या सामन्यामध्ये निसटता विजय न्हावे टीमच्या विरोधात त्यांनी आपल्या पदरात पाडलं. काय जबरदस्त आज जिंकून दिलाय. प्रकाश वासकरला मिळालेली सफलता पुन्हा एकदा प्रीतमसाठी. जास्त अक्कूट बॉल, परंतु डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. टिपतोय झेल आणि समाप्त होईल आल्या क्षणाला प्रीतम पाटीलचा खेळ. साऊंड सिस्टम न्यू बॅट्समन करण मैदानात जातोय. इनेट नंबर 4 आउट झालेला प्रीतम, त्यानंतर 5व्या क्रमांकावर करण पाटील. बघा ज्यावेळी कानपोली टीमची फलंदाज कानपोली टीमचे फलंदाज लवकर बाद होतात ना त्यावेळीच कानपोली संघ अडचणीत येतो. परंतु सुरुवातीच्या 2 ते 3 बॅट्समन चांगला खेळ केला की ती चांगली धावसंख्या ते रचत असतात. परंतु आता इथे 3 गडी बाद झालेत. स्विचिड आल्या क्षणाला करण पाटीलनं हेरलं की हा लेग ब्रेकर गोलंदाज आहे, पायानं अडवलाय. वा वा, स्तुती करावी लागेल. क्षेत्ररक्षक कोण आहे? मिहीर, कधी सांगशील कोण? पियुष त्या ठिकाणी आहे आणि पंचांचा इशारा 1 रन शॉट. शेखर वासकर यांचे सुपुत्र आहेत, 12व्या खेळाडूंच्या भूमिकेत आहेत, कारण जास्त अनुभव नाही आहे. त्यांनी 12वा खेळाडू नसला तर त्यांची भूमिका ते साकारतात. एक 1 रन शॉट आली आहे, एकच धाव मिळेल. करणचा खूप चांगला स्विच हिट होता. कमलाकर मामा यांचे इथे आगमन झाले. पुन्हा एकदा काय मंडप डेकोरेशन सजवलंय. मामा आपण सोडायचंच नाहीये मैदान पूर्ण सीझन मध्ये, भरपूर मॅचेस होतील या मैदानावर.
कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, शॉर्ट कव्हर पॉइंटला 1 धाव मिळेल. शेखर वास्कर त्या ठिकाणी आहेत. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक. 50 वय वर्ष कमलाकर मामांनी पारगाव चॅलेंजर पारगाव टीमसाठी खूप योगदान दिलंय. खरं तर या वयामध्ये देखील त्यांची खूप चांगली ब्लॉक कॉल, अगदी यॉर्कचा बेताज बादशाह म्हणून कमलाकर मामाला या वयामध्ये देखील तुम्ही पाहू शकाल. अजूनही चांगली गोलंदाजी करतायत. त्यांचं आगमन झाले. प्रकाश वास्कर थोडंसं कमबॅक करतोय. पुन्हा स्विच हिट, यामध्ये यश मिळालंय. नो मॅन्स लँड एरियामधून कोणी क्षेत्ररक्षक नाही. चेंडू दणदण करत निघालाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. उद्याच्या दिवसात या गावची ओळख, बंगारपाडा गाव म्हटलं तर बैलगाडा क्षेत्रामध्ये कटेकर हे नाव तुम्हाला अगदी पूर्ण प्रसिद्ध होताना पाहायला मिळते. कृष्णा कटेकर यांचं आगमन तुम्हाला उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. खरं तर ही ओळख आहे बंगारपाडा गावाची. टेनिस क्रिकेटमध्ये जेवढे ओळख आहे बैलगाडा क्षेत्रामध्ये पहा, कुठेही घाटावर गेलात तरी देखील तुम्हाला ही जोडी गाजत असताना पाहायला मिळते. हा महाराष्ट्राचा बेताज बादशाह म्हणून ओळखलं जातं. यस सागर बरोबर आहे. आणि ही ओळख स्पष्ट करत असताना, कारण कानपोली गावामध्ये देखील कलिंगड बैल आहे, ते देखील कोण आहे मालक, बॅट्समन करण पाटील, कलिंगड बैलाचे मालक. हसतोय थोडासा, परंतु इथे त्याला चांगला खेळ करावा लागेल. हो, ही आडव्या बॅटने केलाय. अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह क्षेत्ररक्षक आहे संतोष कातकरी. त्या ठिकाणी 1 मिळेल धाव. 1 धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसावते 33 या आकड्यावर. 33 रन्स आपण पाहत आहोत. सेमीफायनलचा अतिशय महत्वाचा मॅच, एकता चषकातला अतिशय महत्वाचा. दिवसभर घेतलेली मेहनत या एका मॅच मध्ये वाया जाऊ शकते. डू ऑर डाय असं म्हटलं जातं ना, की करो या मरो. तशाच पद्धतीचा हा सामना जिंकेल तो फायनल मध्ये. ओहो, हेलिकॉप्टर उडवलाय आणि या नवी मुंबईच्या अगदी आंतरराष्ट्रीय समोरील विमानतळावर हेलिकॉप्टर उडवलाय चेतननं डीप मिडविकेट एरियाकडे. सिक्सर. ओके, 39 धावा. बघा, आपल्याला डोळ्यासमोर काही विमानं उडताना दिसत आहेत. दिवंगत दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अनेक नोकऱ्या आहेत त्या ठिकाणी. ती संधी सोडू नका. आमच्या विभागातील प्रत्येकाला आम्ही सांगत असतो, संधी सोडू नका. हाऊस कीपिंग पासून पूर्ण इंजिनियर पर्यंत ज्या नोकऱ्या उपलब्ध आहेत तिथे. पंचांचा इशारा आमच्या दिशेने वळतात. व्हाईट बॉल या मायक्रोफोन मधून एकच आपण संदेश या युवकांना देऊ शकता, तुम्ही तुमचा छंद जोपासा, परंतु तुमचा करिअर. आपण बघता वेगवेगळी विमानं, लढाऊ विमानं, काही एक्सपोर्ट इम्पोर्ट कार्गो, सारे काही या ठिकाणी आपल्याला विमानं पाहायला मिळत आहेत. आणि त्याच पद्धतीनं जो हेलिकॉप्टर उडवला होता मगाशी बॅट्समन चेतन पाटील, त्याच्यासाठी हा चेंडू पुन्हा एकदा. 1 धाव मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. हो, रनिंग बिटिंग बघा, जबरदस्त. करण पाटील कलिंगड बैलासारखा अक्षरशः मैदानामध्ये चपळाईनं धावतोय. त्याचाच बैल आहे. काय जलद गती आहे बघा. आणि गोलंदाज तुम्ही पाहू शकाल, नौका गोलंदाज आहे अंकित कातकरी. हा नव्यानं मी बघतोय, नवीन गोलंदाज आहे. शेखर वास्कर यांच्या ताळमेलीमध्ये घडलेला हा नौका यंग स्टार खेळाडू आहे गोलंदाजीच्या उंबरठ्यावर. पुढील चेंडू, या समरिंग डिलिव्हरी. चेंडू जसा पडला खाली राहिला वैभव भोईरच्या हातामध्ये. डॉट जातोय. धावसंख्या स्थिर स्थगित 42. 42 रन्स. बेचाळीस धावा धावफलकावर लागलेत. पुन्हा एकदा अंकित कातकरी टू चेतन पाटील. हे बॅटल, ही अग्निपरीक्षा आहे. हो, लावली बॉल तेवढ्याच पद्धतीने खणून काढलाय गोलंदाज. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षक रितेश चेंडूला उचलेल, फेकेल. 2 धावा.
करण पाटील अगदी चित्त्याच्या चपळाईनं धावतोय, जीवाच्या अक्कांतानं धावतोय, भाग मिल्खा भाग, जसं चित्र स्पष्ट होतोय. कलिंगड बैलाचे मालक 2 धावा पडून काढतोय आणि धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली आता टोटल 44. 44 लॉस ऑफ 3 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. अंकित कातकरी. रिव्हर्स स्वीप, फेवरेट स्ट्रोक, व्हॉट अ स्ट्रोक, जबरदस्त टोला, स्वीच दिलाय. चेतन पाटीलची अदा आहे. चेतन पाटीलचा जलवा मैदानाच्या आतमध्ये ठोकतोय सिक्सर. मी ऐकता, परंतु मैदानावर चेतन पाटीलची वाहवा केली जाते, चेतन पाटीलची स्तुती केली जाते आणि आमचे खानदेश हॉटेलचे मालक परेश पाटील, परेश दादा पाटील आणि सुजित पाटील आता खुश आहेत चेतनवर. मागच्या मॅच मध्ये चेतनसाठी 1000 रुपयाची खरं तर त्यांनी बक्षीस स्वरूपात त्याची स्तुती केली होती आणि त्याच पद्धतीनं या मॅच मध्ये देखील चेतन बहरतोय. अक्षरशः धावा खोऱ्यानं वसूल करतोय. अक्षरशः चौकार षटकारांचा पाऊस पडतोय. 3 षटक आणि धावसंख्या धावफलकावर 50. अर्धशतक कंप्लीट होतोय प्रिन्सी 11 गावदेवी कानपोली संघाच्या. नवीन गोलंदाज येतोय गोलंदाजाच्या उंबरठ्यावर. संदीप वासकर भोईर. यस माफी असावी, संदीप भोईर. आडव्या बॅटनं अक्षरशः बॉडी बॅलन्स करून अगदी स्लॉग स्वीप केलाय. हा देखील डीप मिड विकेट एरियाकडे येतोय. करण पाटीलचा जलवा पुन्हा एक पाहायला मिळतोय सिक्सर. तो छोटा पैक बड़ा धमाका निकला. मैंने तो देखा था ये अच्छे गेंदबाज है करण, लेकिन उतनी अच्छी बल्लेबाजी भी कर रहा है. काफी बेहतरीन, सराहना करूंगा यहाँ पे. लेकिन ये बुजुर्ग, ये बड़ा तजुर्बा है संदीप भोईर के पास. कई सालों से क्रिकेट खेल रहा है इस कानोबा टीम के लिए, कई आरके स्पोर्ट्स कुंडेवाल टीम के लिए, अभी मेहारा स्पोर्ट्स कुंडेवाल के लिए. इनके तजुर्बे के साथ गेंदबाजी कर रहा है संदीप भोईर. ये अगली गेंद, फिर आगे खेलने का प्रयास और विकेट कीपर ने बहुत ही अच्छी चालाकी की और करण पाटिल को रास्ता दिखाया पावलेन के ओर. ये विकेट. भोईर 3 बॉल फेकत असताना पहिल्या बॉलवर 1 षटकार आला, त्यानंतर 2 बॉल डॉट करण पाटीलला. एक अनुभव पणाला लावतोय संदीप. ज्या पद्धतीने विचार केला तर संदीप भोईरचं पहिल्या बॉलवर षटकार येऊन देखील काय कमालीचं कमबॅक केलंय. 3 बॉल डॉट फेकलेत, तदनंतर लास्ट ओव्हर स्लॉग ओव्हर पुन्हा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. आडव्या बॅटनं अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. एकच धाव मिळते. एका धावेनं टोटल स्कोर जाऊन पोहोचते. गोविंद कातकरी त्या ठिकाणी होता. अर्थातच 56 धावा धावफलकावर. अजूनही षटकातले शेवटचा एक चेंडू 57 धावा धावफलकावर लागल्यात. माफी असावी, लास्ट डिलिव्हरी, अंतिम चेंडू, शेवटचा बॉल.
संदीप भोईर अनुभवाची शिदोरी घेऊन समोर एक धडाकेबाज फलंदाज चेतन शेवट गोड करून देणार एवढा शॉर्ट बॉल की त्या चेंडूला एअरपोर्टच्या दिशेनं भिरकावून दिलाय. एक बिग आणि बिग सिक्सर. पार्वती मेडिकल आणि पार्वती मेडिकलचे ओनर आहेत अविनाशजी कृष्णा पाटील. अर्थातच आपले कपिल पाटील यांचे पिताश्री यांचं आगमन झालंय. आपलं सहर्ष स्वागत. एकता चषकामध्ये अविनाशजी पाटील आपलं सहर्ष स्वागत. पारगावचे एक अदृश्य व्यक्तिमत्व. आज आपण पाहता सरपंच चषक 2025 दैदित्यमान मी म्हणेन 16 संघांची ही स्पर्धा. 1,00,000 प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांक 50,000. मी उल्लेख केला होता ज्यांनी आम्हाला सहकार्य केलंय सर्वांचं मनापासून हार्दिक आभार. त्यामध्ये राहून गेलं होतं नाम उल्लेख करण्याचं. हरेश दमडे 2,000, गजानन पाटील 5,000, मच्छिंद्र सेठ कटेकर 2,500, पवनदादा गोसावी 10,000. पवन गोसावी लिजेंड प्लेयर एकेकाळचे एक उत्कृष्ट खेळाडू 10,000 रुपयाची आर्थिक मदत. आणि चंपादाई कृष्णा पाटील 1,000. या सर्वांनी खरं तर आमच्या स्पर्धेसाठी सरळ हाताने मदत केलेली आहे. खरं तर जो तुमचा हातभार लागलाय आमच्या स्पर्धेला त्यामुळे आमची स्पर्धा 100% यशस्वीरित्या पहिला दिवस इथे पार पडताना. उद्या अंतिम दिवस, फायनल डे, शेवटचा दिवस. आणि या शेवटच्या दिवसामध्ये खूप प्रसिद्धी, खूप लोकप्रिय होणारी स्पर्धा, यात तिळ मात्र शंका नाही आहे. 4 षटक. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. आपण पाहत आहोत सरपंच चषक अर्थात ज्या पद्धतीने एकता भंगारपाडा आयोजित, ग्रामस्थ मंडळ भंगारपाडा आयोजित एकता चषक 2025 च हे आयोजन आणि त्यामधला अंतिम सामना. पहिल्या सत्रामध्ये टोटल स्कोर तुम्हाला 4 ओव्हरमध्ये पाहायला मिळाले. ते एकंदरीत 63-64 धावांचं भलं मोठं आव्हान. मगाशी ओले टीमच्या अगेन्स्ट सुदर्शन याच मिहिर स्पोर्ट्स कुंडेवाल टीमनं 3 ओव्हरमध्ये भलं मोठं आव्हान चेस केलं होतं. त्यामुळं या मॅच मध्ये प्रेक्षकांना खरं तर हा सामना पाहायला खूपच मजा येईल. सामन्याचा आनंद घेताना आमचे कुंडेवाल गावचे सर्व लाडके ग्रामस्थ, त्यांचे बिग सपोर्टर, कानपोली टीमचे बिग सपोर्टर परेश दादा पाटील, सुजित पाटील, एक यशस्वी आयोजक, गावदेवी चषकाचे यशस्वी आयोजक कानपोली गावामध्ये सातत्यानं केलं जातं. आणि ही A1 जोडी आहे. परेश पाटील, सुजित पाटील. कानपोली गाव म्हटलं तर गणेश पाटील. कानपोली गाव म्हटलं तर मी सातत्यानं उल्लेख करतो आमचे भाचे भूषण रामचंद्र पाटील यांचे. आणि कानपोली गाव म्हटलं तर एक क्रिकेट दर्दी खानावकर, सर्व काही सोडून येणारे खानावकर. टेन्शन घेणारी व्यक्ती. चला मॅचला करूया सुरुवात. 4 ओव्हरचा मॅच. सलामीचा गोलंदाज आदेश. पहिला बॉल अमित वास्करला बीट करून गेला होता बॉल. अगदी बॅटचा काहीशी कडा घेतली आणि फ्लाय स्लिप कडे ट्रॅव्हल झाला. तो बॉल मात्र एक सिंगल आली आहे. अमित वास्करला चांगला खेळ करणं आता गरजेचं आहे. हार्ड हिटर बॅट्समन आहे मिहिर स्पोर्ट्स कुंडेवाल. कुंडेवाल म्हटलं तर आवटी मैदानावर समाधान वास्कर यांची स्पर्धा अप्रतिम झाली. रवी मात्रे आमचे बंटी, टीम मॅनेजर आणि सरपंच, आदर्श सरपंचाचं एक आयोजन, आदर्श आयोजन तुम्हाला पाहायला मिळालं. समाधान वास्कर अँड टीम त्यांचं आयोजन. त्यानंतर आता अमन वास्कर यांचं आयोजन. रजनी स्पर्धेत तुम्हाला पाहायला मिळालं. लॉफ्ट केलाय, इनसाइड आउट. क्षेत्ररक्षक ओहो, रोहित काय दूरवरचा अंतर कापत हा झेल टिपण्याचा प्रयत्न करत होता. कठीण होता झेल, परंतु प्रयत्न त्यानं केले. यश मिळालं नाही, परंतु इथे 2 धावा कंप्लीट होत आहेत. संतोष कातकरी सोबत
अमितला तुम्ही पाहू शकाल. ऑन स्ट्राईक डावखुरा फलंदाज संतोष कातकरी पुढील आदेश मतीच्या चेंडूला समाचार देईल, खेळेल. हा चेंडू अलॉंग द कार्पेट ऑफ स्टेट ड्राईव्ह बिहाइंड द बॉलर चेतन पाटील, डायरेक्ट हिट. गोटी नेम, बॅट्समन आउट. पंचांचं बोट हवेत. आणि इथे मात्र पंचांनी निर्णय दिलाय. फलंदाज धावची स्वरूपात बाद, परंतु या निर्णयावर संतोष कातकरी थोडासा नाराज आहे. आज सोशल मीडिया ज्या पद्धतीने आपण बघितलं, प्रसार माध्यम युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही लगेच चेक करू शकता, परंतु पंचांना डायरेक्ट वाटलं की हा फलंदाज आउट आहे, त्यामुळे त्यांनी रिव्ह्यू घेतला नाही. एवढा कॉन्फिडन्सली त्यांनी निर्णय दिला. रिव्ह्यू फक्त हाईट फॅक्टर बिमरसाठी आहे, कशालाच नाही. म्हणजे ऑन फील्ड. यस, तुम्हाला इथे रिव्ह्यूची सेवा नाही आहे, म्हणजे तुम्हाला ऑन फील्ड फक्त डिसिजन द्यावं लागेल. नवीन बॅट्समन समाधान कातकरी मैदानाच्या आतमध्ये. इनेट नंबर 3 आदेश माते. पुढील चेंडू समोर बॅट्समन अमित साठी. शॉर्ट अँड पुल. अगदी ही ओळख आहे अमित वासकरची, आणि ती ओळख स्पष्ट करताना वाईडिश लॉंग ऑन डीप मिड विकेटच्या मधून ठोकतोय सिक्सर. बाजी करावी लागेल, हेच फटके सजवावे लागतील, परंतु नाही. आदेश मध्ये ओळखलं. थोडासा मागे चेंडू ठेवला, गुडलेन स्पॉट वरनं चेंडू थोडासा बाहेर निघाला. यष्टीरक्षक कृष्णाच्या हातामध्ये विसावलाय डॉट बॉल साठी. या अगोदर चेतन पाटीलने काय डायरेक्ट हिट केला होता. संतोष कातकरीला तंबूचा रस्ता दाखवला, कारण त्यानंतर मात्र नवीन फलंदाज समाधान नॉन स्ट्राईकला. अमित साठी पुन्हा पुढील बॉल. धावसंख्या धावफलकावर 9. हवेमध्ये लॉफ केलाय. मिस्टामिंग स्ट्रोक. सिलिमिड आपला प्रीतम पाटील झेल खाली टिपतोय. झेल एका मी म्हणेन बलाढ्य फलंदाजाचा होतोय समाप्त खेळ. अमित वासकर बॅक टू द आउट. पर्यंत नक्कीच एकता बंगारपाडा आयोजन कमिटीच्या वतीनं अविनाश कृष्णा पाटील यांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. पार्वती मेडिकलचे ओनर अविनाश दादा पाटील, आपण हा सन्मान स्वीकारावा. पारगाव गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये आज त्यांचा मुलगा कपिल पाटील यांचं मेडिकल, तुम्ही पार्वती मेडिकल पाहता पारगाव बस स्टॉप, आणि स्वतः डॉक्टरी आहेत कपिल पाटील. त्यांचे पिता श्री अविनाश पाटील यांचा शुभ सन्मान, मायेची प्रेमाची शाल आणि या स्पर्धेच्या माध्यमातून सौंदर्याचं प्रतीक सन्मान चिन्ह देऊन सन्मान होतोय. कैलास गोसावी आमचे आयोजक यांच्या शुभ हस्ते अविनाश पाटील यांचा शुभ सन्मान. आज आमचे सरपंच खरं तर कैलास गोसावी, विश्वास, संतोष दमडे, त्रिवेणी संगम, त्रिमूर्ती खूप चांगले योगदान देत आहेत. करण पाटीलचा हा डॉट बॉल झालाय. संघाची धावसंख्या स्थिर स्थगित. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 9. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात करायची आहेत. अगदी भल्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग. 69 64 धावा मापेसावी. वाईड बॉल. अतिरिक्त धाव येते. जोपर्यंत अमित होता क्रीजवर असं वाटतं की मोठे मोठे फटके येतील, पण समाधान कातकरी देखील तेवढाच धडाकेबाज फलंदाज आहे. चौक बिलाई आदिवासी स्पर्धेमधला बाईक मिळवणारा हा विजेता, परंतु इथे गोलंदाजींसमोर फलंदाजी चालत नाही. अजून एक विकेट रोहितनं टिपळाय झेल. अजून विकेट समाधानला परतावं लागेल. आता मिहीर स्पोर्ट्स कुंडेवाल संघ अडचणीत, संकटात. अहो द्या की न्याय स्थानिक इथल्या या भूमिपुत्राला. अहो द्या की न्याय स्थानिक इथल्या या भूमिपुत्राला. जिबा पाटलांचं नाव शोभून दिसलं विमान.
फार गरजेचं आहे. सामना थोडासा वन साइड होईल की काय, कारण एकच धाव आली आहे. करण पाटील गोलंदाज तोही मात्र जकडून ठेवतोय. वैभव आलाय न्यू बॅट्समन. मिहिर स्पोर्ट्स कुंडेवाल संघ अक्षरशः अडचणीत आले. सकाळच्या सत्रामध्ये काय खेळ बहरला होता या कुंडेवाल संघाचा. ओले सारख्या बलाढ्य संघाला बघा शेवटच्या ओव्हरमध्ये एवढ्या धावा वसूल केल्या होत्या, परंतु या मॅचमध्ये थोडासा अडचणीत. वैभवनं वाट पाहिली, वेट अँड वॉच, कव्हर ड्राईव्हचा फटका, परंतु प्रीतम पाटील बघा कसा धावतोय, पलतोय अगदी चेंडू अडवण्याकरता, परंतु त्याला यश मिळालं नाही. चेंडू गेला सीमा पार, चौकार. आले एक संगीतातून तुम्हाला आठवण होईलच, परंतु वैभव भोईर प्रयत्न करतोय. झेल टिपण्याचा प्रयत्नही केला होता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मयूर मते होते, आणि ते मात्र फलंदाज अंपायरचा इशारा येईल की सुरक्षित आहे की बाद, या ठिकाणी इशारा येईल, परंतु सुरक्षित असल्याचा इशारा. एक धाव कंप्लीट झाली एका धावेच्या मदतीनं. पाहता पाहता दुसरं षटकही समाप्त झालं. 2 षटकांमध्ये करणनं देखील खूप चांगली कामगिरी केली. अवघ्या धावा या ठिकाणी धावफलकावर लागल्या. एक मिनिट थोडीशी गोल ओव्हरची पाहणी चालू आहे. कदाचित एक बॉल बाकी आहे, चेक करा स्कोरिंग. आणि आपल्यामध्ये पहिल्या बॉलवर डॉट, दुसरा बॉल वाईड, तिसऱ्या बॉलवर विकेट, चौथ्या बॉलवर 1, 5व्या बॉलवर 4 रन्स आणि एक वाईड पडलाय. आतापर्यंत 6 बॉल फेकले करणनं, त्यामध्ये एक वाईड आहे. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवर वाईड, तिसऱ्या बॉलवर विकेट, चौथ्या बॉलवर एक सिंगल आणि 5व्या बॉलवर 4 रन्स आणि 6व्या बॉलवर आता एक सिंगल, म्हणजे एक वाईड पडलाय. ही माहिती तुमच्यापर्यंत. कदाचित पंच चुकलेत, चला जाऊ द्या. चुकतो तो माणूस आणि माफ करतो तो देव माणूस. नाही सांगायचं कधी कधी होतं. नेव्हर माइंड. मैदानाच्या आतमध्ये एक बॉल शेष करण पाटीलचा. व्हेरी इम्पॉर्टंट मॅच आहे. फुलर लेनचा बॉल, फुल टॉस, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जाईल. एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरसावते, जाऊन पोहोचते ती टोटल 16 या आकड्यावर, 17 या आकड्यावर. पैसा तुम्ही अनाडाई कुठेतरी वाईट कामाला वापरू नका, चांगल्या कामासाठी वापरा. आजचा खरं तरी हा मोलाचा संदेश आमच्या भूमिपुत्रांसाठी इथल्या गरजेचा आहे. जाऊया 12 चेंडू आणि जिंकण्याकरता अजूनही भरपूर धावांची आवश्यकता आहे. लॉंग द कार्डफे ड्राईव्ह वाईडिश लॉंग ऑन कडे एक सिंगल आली आहे. एक धावेने काही होणार नाही. मिहिर स्पोर्ट्स कुंडेवाल टीम तुम्हाला जर या मॅच मध्ये परतायचं असेल ना, चौकारी षटकारांची अत्तशी बाजी करावी लागेल. अक्षरशः तुम्हाला विस्फोटक आक्रमकपणा, एक्सप्लोजिव्ह बॅटिंग करावी लागेल. चेंडू आणि धावांचं अंतर, आता चेंडू शिल्लक आहेत 11 आणि अजूनही 46 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 46 धावा. चेंडू अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर वैभवच्या फेकला गेलाय. चेतननं थोडंसं चेंडूला वळण दिलाय. चेतन पाटीलकडे एक विविधता आहे, कधी ऑफ ब्रेक कधी लेग ब्रेक. डाव्या हातानं गोलंदाजी करतो, आपण बघितलं तर उजव्या हातानं फलंदाजी करतो. ही एक त्याची खास राहिली आहे टेनिस क्रिकेटमध्ये. आणि परंतु समोर दिलाय वैभवला, लॉब केलाय. इलिमिनेशन कमी आदेश मध्ये आहे त्या ठिकाणी. टिपतोय झेल
आणि वैभवची विकेट ही जाईल तंबूच्या श्रेयला. चौथा गडी मिहिर स्पोर्ट्सचा झेलबाद. नाव तर देणे गरजेचं आहे, नोकऱ्या मिळणे तेवढेही गरजेचं आहे, परंतु जर नाव दिला नाही तर समाज धोक्यात येऊ शकतोय. खूप चांगलं संगीत. शेखर वास्कर खुद कप्तान बीच मैदान के ऊपर और अपनी कप्तानी बारी करते हुए बहुत देर के बाद शेखर वास्कर मसाले के ओनर, इनके बल्ले से आया चव्वा. प्रकल्पग्रस्त होतात म्यांनी घेतल्यानं छातीवर घाव. प्रकल्पग्रस्त होतात म्यांनी घेतल्यानं छातीवर घाव. नवी मुंबईच्या विमानतळाला द्या दिवा. बघू शकता कसा विमान उडतोय समोरून, परंतु ते विमान उडवावे लागतील आकाशामध्ये. शेखर वास्करला बॉलच्या स्वरूपात प्रयत्न करतोय. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव देखील कंप्लीट आणि अशा परिस्थितीत 2 धाव. बघा वय वर्ष 40 ओलांडलंय शेखर वास्कर. जवळजवळ 48-49च्या घरामध्ये असतील वयाच्या, परंतु काय धावतायत. तरी एक लिजेंड प्लेअर आहेत, अनुभवी आहेत. आणि आज खरं तर पहा स्वतः संघ तयार करून मैदानात उतरताना आपल्याला नेहमी पाहायला मिळतंय शेखर वास्कर. पुन्हा एकदा चेतनचा पुढील बॉल केलेल, रिव्हर्स स्वीप, यश मिळालं नाहीये. बॉल जातोय डॉट. धावसंख्या धावफलकावर स्थिर. टोटल 26. 64 धावांचं भलं मोठं आव्हान समोर ठेवलं होतं. आता तिसरं षटक सुरू आहे आणि 26 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, एक्झिक्यूट करत होता, परंतु बॅटच्या पट्ट्यात येत नाही. एक सिंगल मिळेल. आज मिहिर स्पोर्ट्स कुंडेवाल म्हटलं तर विशाल भोईर सारखा खेळाडू देखील बाहेर इंज्युर्ड आहे, त्यामुळे कदाचित फलंदाजांची उणीव राहिली आहे कुंडेवाल टीमसाठी. कारण त्यांच्या समोरचा जो प्रिन्सी 11 गावदेवी कानपळी संघाचे गोलंदाज आहेत ना, त्यांनी टिच्चून मारा केलाय. बेधक माऱ्यासमोर हातबल झालेत. आता मॅचमध्ये औपचारिकता शिल्लक आहे. लास्ट ओव्हर आहे. 6 बॉल 37 धावांची गरज. एकतर्फी सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. नक्कीच एकतर्फे मॅच आहे. पुन्हा एकदा थोडासा या आयोजनाकडे मी वळतोय. 16 संघांची दरवर्षी ही घेऊन येणारी आपल्याला स्पर्धा, एकता चषक, एकता ट्रॉफीचं हे दर्जेदार आयोजन. आणि आज या बंगारपाडा गावामध्ये, बंगारपाडा नगरीमध्ये सातत्यानं अप्रतिम आयोजन तुम्हाला पाहायला मिळतंय. 37 धावांचं लक्ष शेखर वास्करनं हा प्रयत्न केलाय, परंतु इथे मात्र अगदी सीमा रेषेच्या लगत टिपलाय झेल. शेखर वास्कर होतील झेलबाद. बघा त्यांनी मोरावे मिहिर ज्या पद्धतीने आपण बघितलं ना, मोरावे लांगेश्वर 40+ आयोजित स्पर्धेमध्ये रनर अप ठरणारा संघ आज मात्र या स्पर्धेमध्ये सेमी फायनलच्या मॅच मध्ये पदार्पण केलं होतं. आणि त्यामध्ये आता 5 बॉल 37 धावांची आवश्यकता. गोविंद कातकरी हा चेंडू भिरकावून दिलाय गोविंदनं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. बघा आपली गुणवत्ता सिद्ध करतोय गोविंद. मिळालेली संधीचं सोनं करतोय. ठोकतोय चौकार. चौकार की षटकार? चौकार. 4 धावा आल्यात. पल्ला फार दूर आहे. आव्हान फार कठीण झालंय. डोई जड झालंय. नाकी 9 आलंय हे आव्हान. चेंडू आणि धावांचं अंतर बघितलं तर 4 बॉल्स आणि 33 धावांची आवश्यकता उरली आहे. मिहिर स्पोर्ट्स कुंडेवाल विपक्ष प्रिन्सी 11 गावदेवी कानपोली. आता परेश दादा आणि सुजित खुश झाले असतील, कारण विजयाचे दार उघडे झालेत. परंतु गोलंदाज रोहित पाटीलनं आता षटक घेतलंय. थोडीशी हौस, थोडीशी मजा करण्याचा प्रयत्न करतोय रोहित. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा, कारण त्यांच्याकडे गोलंदाज आहे, आदेश आहे, चेतन आहे, रोहित ज्याच्यामध्ये आपण बघितला करण आहे. सुधीर पाटीलला वगळला या मॅच मध्ये आणि त्यांनी खरं तर एक प्रयत्न केलाय की एक नवीन गोलंदाज कसा तयार होईल. धावा जास्त असल्या कारणानं रोहितला आमंत्रण केलं. 5-4 रन केलंय. आता चेंडू आणि धावांचं अंतर बघा.
3 चेंडू 31 धावा. हा लवली स्ट्रोक. लेकिन आपण बघितलं तर ज्या पद्धतीने या फटक्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अगदी ताकद किंवा जोश नव्हता. एकच धावा मिळेल. औपचारिकता शिल्लक मॅच मधली मजा निघून गेली आहे. पुन्हा एकदा एकता भंगारपडा टीम, सर्व आयोजक तुमचे मी मनापासून आभार मानतोय. आज एक दिवस का होईना शेवटच्या क्षणापर्यंत आज आपण बघितलं तर व्हाईट बॉलचा इशारा येतोय जो आपल्यावर फ्रेम दाखवताना आमचे चेतन गोसावे असतील, आमचे निलेश गोसावे असतील, प्रीतम दबडे, प्रेम दबडे, ऑल ऑफ यू सर्वांचं मी मनापासून, आमचे कमलाकर मामा तर आहेत या मैदानावर नेहमीच प्रामुख्याने प्रेम देत असतात. शेखर वास्कर मसाल्याचे उद्योजक शेखर वास्कर, आपल्याला विनंती आहे आपण या व्यासपीठावर एक लिजेंड प्लेअर आहेत आणि तुमचं सन्मान करणं आमच्या आयोजकांचं परम कर्तव्य आम्ही समजतो. मॅच थोडी वन साइड झाली. प्रेक्षकांना सेमीफायनलचा सामना जेवढा हवा होता पाहण्यास तो मिळाला नाहीये. परंतु जाऊ द्या, या ठिकाणी जर बघितलं तर एक वन साइड मॅच झाला. कानपोली टीमच्या गोलंदाजीच्या जोरावर हा सामना त्यांनी जिंकलेला आहे आणि हार्दिक हार्दिक अभिनंदन. प्रिन्सी 11 गावदेवी कानपोली संघ गोज टू फायनल मध्ये प्रवेश करतोय. ठोक डीजे.